रचण्यात आली आहे, त्यामुळे कुठेतरी खानदेशच्या प्रवाशांना जे आहे एक असुविधा झाल्याचं पाहायला मिळते। असं काही नाही बघा, आपण ट्रेनच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की भुसावळ सगळ्यात लकी स्टेशन आहे की इथे बऱ्याचशा ट्रेनच्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहे आणि भविष्यामध्ये पण आम्ही मागणी केलेली आहे की अजून एक ट्रेन स्पेशल भुसावळ टू पुण्यासाठी पण सुरू झाली पाहिजे की जेणेकरून अजून जास्तीत जास्त सोयीसुविधा लोकांच्या होतील। पण तत्पूर्वी आता ही वंदे भारत डेली सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे बराचसा फायदा इथल्या लोकांना होणारच आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आता फ्लाईटसुद्धा सुरू झालेला आहे, ते सुद्धा आठवड्यातनं 4 दिवस पुण्याला जाणारं फ्लाईट आहे, ती सुद्धा एक व्यवस्था इथे उपलब्ध केलेली आहे। आता हायवेसुद्धा सुरू होत आहे। अजून मी तुम्हाला सांगेल की आपण आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय गडकरी साहेबांना भेटून मी जळगाव टू औरंगाबाद 6 लेनचं सुद्धा आम्ही प्रपोजल दिलेलं आहे, त्याचं सुद्धा DPR करून त्याला मंजुरी देऊ असं सुद्धा आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे। कारण की आता संभाजीनगर टू पुणा हा एक्सप्रेस वे होतोय, तर त्याच पद्धतीने जळगाव टू औरंगाबाद पण अजून त्याच पद्धतीने झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे। जसं मी माझ्या भाषणात सांगितलं की कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्या जळगाव जिल्ह्याच्या या मागच्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे की त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेंना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सगळ्यांना मिळतो। से आज पुणे तक की शुरू हो गई, डेली शुरू हो गई कि कई दिनों से हमारी डिमांड भी थी कि वंदे भारत हमारे रूट से शुरू होनी चाहिए और ख़ास करके पुणे के लिए हमने हमेशा से डिमांड रेलवे मंत्री जी की तरफ रखी थी। और आज आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में आदरणीय वैष्णव साहब ने ये हमारी डिमांड पूरी की है, तो मैं उनके भी आभार व्यक्त करती हूँ क्योंकि पुणे कनेक्टिविटी के लिए हमारे लिए काफ़ी ज़रूरी एक स्टेशन है। क्योंकि यहाँ से हम देख सकते हैं कि जलगांव डिस्ट्रिक्ट के हर गांव से बच्चे वहाँ पे पढ़ने के लिए है, नौकरी के लिए है, तो काफ़ी अच्छी सुविधा वंदे भारत के माध्यम से, क्योंकि जो डेली ट्रेन है जाने वाली उनके माध्यम से होने वाली है। और इस बात का गर्व है कि वंदे भारत एक मेक इन इंडिया ट्रेन है, आधुनिक पद्धति से बनाई हुई ट्रेन है और वो व्यवस्था, वो सब फैसिलिटी भुसावल डिवीज़न में हमें मिल रही है। आज वंदे भारत नागपूर टू पुणे त्या ट्रेनची सुरुवात होते। माननीय प्रधानमंत्री जे आहेत, माननीय मुख्यमंत्री जे आहेत, सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून, तिची माननीय गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात आज या ठिकाणी केलेली आहे। आणि आज पहिल्यांदाच ही गाडी भुसावळहून, जळगावहून पुण्याकडे जाते। मला वाटतं की देश किती वेगाने पुढे जातो आहे याचं उदाहरण आहे। देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या पाहिजेत, हे अंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं आम्हाला खूप कौतुक असायचं, आम्ही खास करून विशेष करून या ट्रेनमध्ये बसायला जायचो की एक थोडा 2, 4, 5 तास या ट्रेनमध्ये आपण बसू, ॲटोमॅटिक दरवाजे कसे बंद होतात, सगळ्या AC चेअर कशा असतात, जेवणा खावण्याची व्यवस्था कशी असते हे बघायला मी जायचो। पण त्याच ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत। आता अंतर जे आपल्याला 7-8 तास लागायचे, 9 तास लागायचे भुसावळहून मुंबईला पोहोचायला, आता ते आम्ही 4 आणि 5 तासामध्ये पूर्ण करायला लागलेलो आहोत। पुण्याला सुद्धा 9-9 तास लागतात, आता ते अंतर आता आम्ही 5 आणि 6 तासावर आणलेलं आहे। आणि एवढं देश प्रगती करतोय, ट्रॅक वाढलेत, नवीन गाड्या वाढल्यात, स्पीड वाढला आहे, रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर पण बघा कशा रस्त्यामध्ये जे फॉरेनला आहेत, परदेशामध्ये आहेत त्या क्वालिटीचे दर्जाचे रस्ते, आता सिमेंटचे रस्ते हे आता सगळीकडे पूर्ण देशभर हे व्हायला लागलेले आहेत। विमानतळ त्यांची व्यवस्था सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते, आपलं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे, रेग्युलर फ्लाईट सुरू झालेले आहेत, उद्योगधंदे असतील, संरक्षण खात्यामध्ये आपण सगळीकडे स्वयंपूर्ण होतो। आणि मला वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे। आणि त्याचंच एक उदाहरण आज वंदे भारत ही ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे। मला वाटतं खूप मोठा फायदा, खरं पुण्याला जाण्याची आमची एवढी मोठी संख्या आहे की विमान एकही दिवस खाली नसतं आमचं। मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा, विशेष करून आमचे शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहे, खूप मोठा फायदा त्यांच्या ठिकाणी होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे। आणि म्हणून या निमित्ताने मी मनापासून रेल्वे मंत्री आहेत, आमचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खरं आभार मानतो मनापासून की त्यांनी एक चांगली सुविधा आमच्यासाठी सुरू केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।